आम्ही सारे खवय्ये. आणि आता मामी आलेल्या आहेत सायलीच्या बर्थडे साठी. आपण करायचं आता. तर मामीचं नाव आहे ऐश्वर्या नातू. आणि तुम्ही वाईमध्ये राहत नाही, आम्ही सातारून आजच्या प्रोग्राम साठी खास आलेले आहे इथे. सातारा आणि वाई काही फार लांब नाही. अनघा आणि मी बोललो तसं की तुम्ही पटकन पोहोचू शकता. कधी अनघा तिकडे कधी आम्ही इकडे येतो. ओके, बरं काय करता आपण? मी गृहिणी आहे, घरी असतो. आणि काय आवडतं? वाचनाचा वगैरे नाद आहे. आणि मुलं काय करतात? 2 मुलं आहेत. मुलगी 8 वर्षाची आहे आणि मुलगा 12 वर्षाचा आहे. तो वेदपाठ शाळेमध्ये असतो. आणि कोण असतं घरी? सासूबाई, सासरे, 2 मुलं आणि मी. जॉईंट फॅमिली. मुलगा वेदपाठ शाळेत आहे. खूपच म्हणजे वेगळं हे झालं. नाही, त्याला लहानपणापासून आवडच होती त्याची, त्यामुळे त्याला 3री नंतर आम्ही त्या वेदपाठ शाळेतच घातलेलं आहे. व्हेरी गुड. आणि बाकी आता आपण जे पदार्थ बनवणार आहोत ते दोन्ही गोड आहेत. दोन्ही मुलांना भयंकर गोड आवडतं. आणि आज आपल्याला लागणार आहेत गोड पदार्थ. एवढी सगळी मुलं येणार आहेत आणि आपण बायका एवढ्या जमलेलो आहोत. संक्रांतीचा दिवस आहे त्याच्यामुळे गोड पाहिजेच, झालंच पाहिजे. तर पहिला काय करतोय गोड पदार्थ? पहिला कुठचा आहे? पहिला मी तीळ बेसन लाडू करते. तीळ बेसन लाडू. तीळ पाहिजे. तीळ हवेतच. मकर संक्रांत आहे म्हटल्यावर तीळ हवेतच. तर आपण नीट साहित्य बघूया. हो बघू. साहित्य: भाजलेल्या तिळाचं कूट, पिठी साखर, बेसन, तूप, बेदाणे आणि काजू, वेलची पावडर आणि दूध. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. तर काय करायचं आता? तीळ बेसन लाडू करतोय आपण. तर आधी आपण तुपावरती बेसन भाजून घेऊया. बरं, ठीक आहे. भरपूर तूप घ्यायला लागेल त्याच्यासाठी. तूप मग खमंग भाजलं जाईल. नाहीतर मग ते बेसन कच्चट राहतं. कोरडं पडतं ते. तसं विचित्र चिकटतं खाताना. तर ते सगळं जी त्याची खासियत आहे ती सगळी बेसन व्यवस्थित ते तूप भरपूरच घेतलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित भाजलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करताच नाही. तूप हे भरपूर घ्यायलाच पाहिजे. आता आपण घेतलंय ते बारीक पीठच घेतलंय ना बेसनचं. थोडं असं नाही ना. नाही, मंद आचेवरती आपल्याला भाजायला लागतं बेसन. पण बेसनच्या लाडूची एक गंमत असते ना की आपण करायला घेतले लाडू की अख्ख्या बिल्डिंग वास सुटतो त्याचा, आजूबाजूला वास यायला लागतो. टिपिकल साधारणतः दिवाळीच्या वगैरे दिवसांमध्ये लाडू झालेले सगळ्यांना चांगलं असं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं. फुलतही जाईल ना जसं आपण भाजत जाऊ. जेवढं आपण जास्त भाजू ना त्याला जास्त असं फुलून येतं ते. बरोबर. पण ही आयडिया छान आहे. त्याच्यामध्येच तुम्ही तिळकूट पण घालणार आहात. फ्लेवर चांगला आहे. तिळाची चव चांगली येते. कारण तिळकुटाचे लाडू पण मिळतात, त्याच्यातही थोडंसं बेसन पीठ असतं पण थोड्या प्रमाणात असतं. हे आपण बऱ्यापैकी बेसन लाडू आणि तिळकुट असं बऱ्यापैकी घेतो. सम प्रमाणातच घ्यायचे आपल्याला ते. अच्छा, जेवढं बेसन पीठ आहे तेवढंच तिळाचं कूट पण घ्यायचं. अच्छा, होतंय ना छान असं. कारण ते व्यवस्थितच भाजायला पाहिजे. आणि आता तसं ते भाजलंही जातंय कारण पूर्ण वाडाभर असा याचा खमंग वास येतोच आहे ऑलरेडी. पण ते करूया व्यवस्थित. कारण मी म्हटलं तसं की त्याचं पूर्ण जे गमक आहे ते व्यवस्थित भाजण्यावरच आहे. होऊ देते ना मंद. तूप आता आपण साजूक तूप घातलेलं. आणि आता तिळकुट आपण भाजून घ्यायचं. बेसन आपलं छान खमंग भाजून झालंय. भाजून कलर पण मस्त आलाय त्याचा. आता हे पण चांगलं भाजून घेऊया. ते पण खमंग लागलं पाहिजे. तिळामध्ये एक तर भरपूर फायबर्स असतात. तर त्याच्यामुळे तीळ म्हणजे त्याच्यातनं ई जीवनसत्व आपल्याला मिळतं. हे सगळं आहेच जे आपल्या स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जेवढा आपण तीळ खाऊ तर वर्षभराची जी आपली गरज असते तिळाची किंवा ई जीवनसत्वाची ती आपला साठा आपण या 3-1 महिन्यांमध्ये करायचा असतो. तर त्यातलाच एक महत्वाचा हा घटक म्हणजे तीळ. तर ज्या पदार्थांमध्ये आपल्याला घालता येतील त्या पदार्थांमध्ये आपण तिळाचा समावेश करायला हवा. तिळाचा पण लगेच. आणि आजच्या दिवशी जे आपण लाडू करतो किंवा पोळ्या करतो, आज आपण गुळाच्या पोळ्या पण आपण करतो आज, तर त्याचं सारण बनवताना पण सगळीकडे असा गुळाचा पाक येतो आणि त्याचा मस्त सुगंध येतो. झालेला आहे.
हे लगेचच होतं ना, तिळकुट ते लगेचच होईल. ठीक आहे, आता मिक्सिंग ना. हो, मिक्सिंग करायचं. तिळकुट भाजून झालंय तर मिक्सिंग करूया. तिळकुट भाजून झालं, पीठ आपलं बेसन पीठ पण झालंय. आता मला सांगा कसं कसं. आता सगळं आपण एकत्र करूया. आधी बेसन पीठ घेऊया. चांगलं मऊसर बेसन पीठ आहे, कारण त्यात तूप आपण व्यवस्थित, हो, तूप भरपूर. त्यामुळे ते मोकळं मोकळं नाहीये. तुम्ही बघताय ते. आता आपण तिळाचं कूट घालून घेऊ त्याच्यात. पिठी साखर घालू. आता वेलची पावडर घालूया. वेलची पावडर पाहिजे. आणि काजू बेदाणे आपण आत घालतोय का असं? नाही, वर्ण लावणार आहोत. हा, म्हणजे जेव्हा आपण बांधतो लाडू, तर तेव्हा जर काजू आणि बेदाणा हातात घेऊन बांधला तर प्रत्येक लाडवामध्ये आपल्याला मिळतोय ना. नाहीतर मग काही लाडवांमध्ये 2 काजू आणि काही लाडवांमध्ये 9 काजू असं होतं. आता आपण हे सगळं चांगलं एकत्र करून घेऊया. लागलं तरच दुधाचा हबका घेणार ना का तुम्ही शिंपट? नाही, दुधाचं एकदम ते चांगली रवाळ वाटली. अच्छा, मग घालू का चमचाभर? घ्यायचं दूध. लागलं तर घालू ना अजून. लागलं तर ते पूर्ण मळून घेतल्यानंतर आपल्याला बघायला लागेल की त्याच्यात आपल्याला लागतंय किती दूध. त्याप्रमाणे दुधाचा हबका मारत जायचा त्याच्यात. नेहमीच गरज पडते असं नाही, पण ना कोरडं वाटलं तर मग दूध वापरायचं. आपण असं करून बघूया का होतोय का. नाही तर मग मला अजून दूध घालायला होतोय ना. होतंय. आता याची गरज नाही. मग एक एक काजू बेदाणा तुम्ही बांधायला घेतला की मी हातावर ठेवते. सायलीच्या प्रत्येक फ्रेंडला काजू आणि बेदाणा मिळालाच पाहिजे, होय की नाही. अशा पद्धतीनं आम्ही सगळे लाडू बांधून घेतो. आणि कारण मस्त लागतात ते. आणि साईजही परफेक्ट घेतलं की एका घासात लाडू संपेल. तर आम्ही हे लाडू कसे केले त्याचं साहित्य आणि कृती घ्या. तीळ बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तिळाचं कूट, पिठी साखर, बेसन, तूप, ड्रायफ्रुट्स, बेदाणे, काजू, वेलची पावडर आणि दूध. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून बेसन खरपूस भाजून घ्यावं. तिळकूट भाजून घ्यावं. एका बाउल मध्ये भाजलेलं बेसन घेऊन त्यामध्ये तिळकूट, पिठी साखर, वेलची पूड आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये काजू आणि बेदाणे घालून लाडू वळून घ्यावेत आणि तिळामध्ये घोळवून सर्व्ह करावेत. आम्ही